नमस्कार मित्रांनो, जी पी कलाकार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी एक नवीन मेकॅनिझम घेऊन येत आहे. हे आपण मेकॅनिझम पाहू शकता. एखाद्या बाहुलीला कंबरेपासून 90 अंशामध्ये कसं वाकवायचं हे मेकॅनिझम आहे. हे मेकॅनिझम आपण पाहू शकता. अशा पद्धतीने हे मेकॅनिझम बनवलेलं आहे. तार, नटबोल्ट आणि लाकडी पट्ट्यांचा वापर करून हे मेकॅनिझम बनवलेलं आहे. हे मेकॅनिझम बनवण्यासाठी आपण सिंक्रोनाइज मोटरचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने हे मेकॅनिझम आहे. तसेच हा या बावल्याचा वरचा भाग आहे, जो त्याच्या ती ऑरेंज फाडक्याच्या वरून जी तार निघालेली आहे त्याला आपण अटॅच करणार आहोत. अशा पद्धतीने ती आपण अटॅच केलेली आहे. हा वरचा बावला जो आहे तो आपण पुठ्ठा आणि शाडूच्या माती यांच्या सहाय्याने हा बावला बनवलेला आहे. तर आता मेकॅनिझम आपण रन करून पाहूया. तर तुम्ही बघू शकता, हा मेकॅनिझम चांगल्या पद्धतीने रन करत आहे. बावल्याचा कंबरेपासूनचा वरचा भाग आहे, जो 90 अंशामध्ये खाली फिरत आहे. तुम्ही हे पाहू शकता. अशा पद्धतीने मेकॅनिझम बनवण्यासाठी मार्केटमध्ये खूप काही अवेलेबल आहे, पण आपण आपल्या घरच्या देखावासाठी एक सोप्या पद्धतीने हे मेकॅनिझम बनवत आहोत. ही शंकराची पिंडी मी पुठ्ठ्यापासूनही बनवली आहे. शंकराची पिंडी तुम्हाला कशी बनवायची आहे हे जर हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये बनवायचा प्रयत्न करत आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. तसं याच मोटरवर एखादा दुसरा बावला कसा हलवायचा, म्हणजेच एका मोटरवर 2 बावले कसे हलवायचे हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता की टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीने मी एक गाडी बनवलेली आहे. लाकडी पट्ट्यांचा आणि इथे अशा सहाय्याने ही गाडी बनवली आहे. आणि त्या गाडीच्या सेंटरमध्ये ही एक तार जोडलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यावर असा हा पुतळा आपण इथे ठेवलेला आहे. तर हे त्याला जॉईन करून पाहूया. अशा पद्धतीने त्याला जॉईन करायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जॉईन करताना जो आपण इथे जॉईन करणार आहोत, तिथे जो नट लावणार आहोत तो जास्त टाईट नाही लावायचा, कारण आपलं मेकॅनिझम तो थोडा लूजच ठेवायचा, नाही तर आपलं मेकॅनिझम बरोबर काम करणार नाही. चला मित्रांनो, आपण हे मेकॅनिझम आता रन करून पाहूया. आपण बघू शकता सुंदर पद्धतीने हे मेकॅनिझम काम करत आहेत. बावल्याच्या कमरेपासूनचा वरचा भाग खाली होत आहे आणि ही त्या मेकॅनिझमला जोडलेली तार या गाडीला मागे पुढे करत आहे. हे मेकॅनिझम बनवायचं मागचं कारण आहे की आपले जे बावले आहेत ते अगदी लहान आहेत, त्याच्यामध्ये मोटर फिट करणं शक्य नसतं, म्हणून हे मेकॅनिझम करावं लागतं. तसंच मी हे मेकॅनिझम देखाव्यामध्ये कसं लपवलं होतं, त्यासाठी मागची व्हिडिओ माझी पाहायला विसरू नका. मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये हे मेकॅनिझम बनवू शकतो, ते देखावे बनवू शकतो. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. प्लस संपूर्ण व्हिडिओ या चॅनलमध्ये आपल्याला
वराय दयाळा देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा